तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं फळ आपल्याला मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. तुटकी फुटकी कशी का होईना, आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या देवपूजेची संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळत असते. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं फळ काही मिळत नाही, किंवा त्यांच्या घराला काही दोष लागलेला असतो, घरातील अडचणी संपत नाही. तर हे दोष का लागतात? तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायला राहून जातात. तर ह्या गोष्टी कोणत्या, तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्हिडिओजला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर जरूर प्रेस करा. सोबतच तुम्ही ज्या देवांना मानता त्यांचे नाव एकदा कमेंटमध्ये जरूर टाईप करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप लावत असतो. पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावता, तो दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतंही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्या पूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण जे लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात, काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणूनच देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसवायचे आहे. तुम्हाला बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसाल तेव्हा एक वेळ आसन तयार करा आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवाची पूजा करू नये. देवपूजा करताना पाठ किंवा एखादा आसन असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही शासकीय तसेच धार्मिक कारणे असतात, शास्त्रीय कारण सुद्धा असतं. त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागत आहे, खाली बसून देवपूजा तरच करायची आहे, 5-10 मिनिटाचे तर काम आहे. नाही, बसायला घेतलं तर काय होतं. परंतु असं करूनही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते. याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा. त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेल्या आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरी घेतो,
एक तांबा घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो. ठीक याच प्रकारे सर्व केलं जातं. पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात. तर आपल्याला असं करवायचं नाही. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सूर्यदेवाला तुम्ही तांब्यात पाणी ओतता आणि त्यात टाकता. तर आपल्याला देवांना अशी अंघोळ चुकून सुद्धा घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष लागत असतो. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं, सर्व देव तुम्ही एका तांब्यात किंवा एका ताटातील काढून घ्यायचे. त्यानंतर तांब्याच्या ताटाच्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्ही देवांना अंघोळ घालायची ठेवले आहे, घागर असेल किंवा काही कटोरी असेल, कुठलंही भांडं असू द्या, ते भांडे घ्या. त्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताच्या मूर्तीवर पाणी द्यायचे आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर त्यांची घ्या. सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि त्यावर पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ही मूर्ती ओवाळून स्वच्छ करून घ्या. जर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुमच्या त्या पाण्याने देवांना आंघोळ घालू शकता. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लास धरा, तो पालथा किंवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला. किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं आहे. जास्तीत जास्त वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचे फळ हे आपल्याला संपूर्ण मिळलेच पाहिजे. या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतो. आता हे आंघोळ घातलेलं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याजवळ फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी ते टाकू शकता. तुम्हाला हे त्यात ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचे नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचे नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचे नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाड असतील, गार्डन असेल, त्या ठिकाणी मोठ्या झाडांना बुडाशी हे पाणी ओतायचे आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठली झाड नाही, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाच्या खाली हे पाणी ओतायचे आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचंय, कोणतं घ्यायचंय, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून घ्या, नंतर तुम्ही ते पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. आंघोळ करूनच तुम्हाला ते पाणी भरून घ्यायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-5 दिवसांनी येते किंवा 8 दिवसांनी येते, त्यांनी
काय करायचं, मग त्यांना कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र ठिकाणी तुमच्या देवासाठी त्या देवघरामध्ये किंवा एका साईडला भरून ठेवू शकता. आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघराची पूजा ही करू शकता. किचनमध्ये पाणी येत असेल तर तिथून सुद्धा घेऊ शकता. तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचे आहे, ते पाणी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवाचे पाणी, त्यानंतर नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब टाकून त्या पाण्याला तुम्ही देवाने अंघोळ घालण्यासाठी तयार करू शकता. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा करणे योग्य पण चांगल्या पद्धतीने करणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. चुकूनही आपल्या बिना आंघोळ करता देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा परोशा हाताने तुम्हाला देवपूजा पाण्याला हात लावायचे नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्यामध्ये इतरांनी बिना अंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी जर तुम्ही देवासाठी वापरत असाल तर तुम्ही अशी चूक चुकूनही करू नका, कारण हे तुमच्यासाठी श्राप ठरू शकतं. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो दिवा तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा असेल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकलेली नसावी किंवा जे फुलं तिथं आधी वाहिलेली आहे सुकल्यानंतर ती कधीही आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. ती लगेच आपल्या विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये ही फुले टाकू शकता किंवा खड्डा करून पुरू शकता. म्हणजे बघा, याचं निर्मल्य पण होतं आणि याची ठिकाण हे योग्य विल्हेवाट देखील लागावी लागते. आणि देवाची फुलं आपल्या घरात कचऱ्यात कधी टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही. पायदळी देखील तुडवायची नाही, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो. हे असं असतं. सोबतच आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील त्या आपल्याला पवित्र राखायच्या आहे. अशी ही फूल तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ते ठेवायचं आहे. यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का, तर नाही. बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला फक्त अष्टगंध लावायचं असतं. त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीलाही तुम्ही अष्टगंध गुलाल लावा. याकडे बघा, भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा, आपल्याकडे कधी चुकूनही हळद कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होऊ शकतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम नेहमी भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे. बघा, जो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचं असतं. रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावायचं आहे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू कधीही लावायचं नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून आपल्याला देवघरामध्ये नेहमी या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राख तुम्ही काही जण काय करता, झाडू मारताना सुपलीत भरून घेता व ती कचरा यात टाकून देता. तर असं करायचं नाही. तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्हाला एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता. त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो
आणि याचे योग्य ठिकाण विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याला दोष लागत नसतात. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही. आता आपण काही वेळेस देवांना आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात, त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं. पण कधीही सुकलेलं फूल आपल्याला देवांना अर्पण करायचं नसतं. त्याप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडली तर ती फूल देखील कधीही आपल्याला देवांना वाहायची नसतात. ती फूल तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेलं खराब झालेलं फूल, वास घेतलेलं फूल चुकून आपल्याला देवांना वाहायचं नाही. कारण बघा, काही ठिकाणी असं असतं की लहान मुलं असतात, ते फुलं आणतात आणि त्या फुलांचा वास घेण्याची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहत असतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती कधी हातात घेऊन वाहायची नसतात. आपल्याला फुले एका ताटातली घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांवर फुलं वाहायची आहे. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण न कळत आपल्याकडून घडून असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात. आता आपल्या देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचं आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय. आता काही जण हे मंदिर हे जागेच्या जागी अभावीवर टांगलेलं असतं किंवा उभं असतं किंवा उंच असतं, मग त्यांनी उभे राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय कराल, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवताना आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता, तो दिवा तुम्ही कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो तेव्हा आपण जमिनीवर ठेवतो. तो दिवा हा जमिनीवर अर्पण होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट किंवा त्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता. मित्रांनो, सोबतच अजून काही उपाय आहेत, ते तुम्ही नक्की करू शकता. जेव्हा देवाची पूजा करता तेव्हा एका गोष्टीची खास काळजी घ्या. देवपूजा करताना कधीही तुम्ही देवपूजा करताना मनात वाईट विचार इतरांबद्दल आणू नका. याचा तुम्हाला नकारात्मक प्रभाव जाणवू शकतो. कदाचित तुमच्या मनात एखादा वाईट विचार येत असेल. देवपूजा करताना आपण बऱ्याचदा वेळेला दुसऱ्याचा विचार करतो. तो मला असा बोलला, हा मला तसा बोलला, याच्यासोबत मी असं वागलो असतो तर बरं झालं असतं, किंवा त्याला मी तसं बोललो असतो तर चांगलं झालं असतं. असे बरेच विचार आपल्या मनात येतात, पण ते विचार येऊ देऊ नका. त्याने तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिणाम घडू शकतात. देवपूजा करताना कधीही शिवीगाळ करू नका. देवपूजा करताना जर शिवीगाळ कराल तर त्याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. देवपूजा जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हाही वाईट शिवी किंवा शिवीगाळ कधीही कोणाला करू नका. देवपूजा करताना आपण देवांना पूर्णपणे अर्पित असतो, तेव्हा त्यामुळे कधीही शिवीगाळ करणे हे टाळावे. देवपूजा करताना कधीही कोणाला वाईट शब्द बोलू नये. जेव्हाही तुम्ही देवपूजा करायला बसाल तेव्हा स्वच्छपणे तुम्ही आंघोळ केलेली असावी. देवपूजा करताना कधीही तुम्ही वाईट विचार मनात आणू नका. आणि जेव्हा देवपूजा करायला बसता तेव्हा जर जमेल तर देवाचे नामजप करत सुद्धा देवपूजा करू शकता. देवाचे नाम जप करत देवपूजा केल्याने याचे आपल्याला विशिष्ट फळसुद्धा मिळतं. देवाची पूजा केल्याने असल्या प्रकारे कधीही वाया जात नाही. आपल्याला त्याचे योग्य आणि चांगले ते फळ नक्की मिळतं. देव आपल्या पूजेचे आपल्याला प्रत्येक फळ हे देत असतो. त्यामुळे देवपूजा करताना आपण योग्य या पद्धतीने देवपूजा करायची असते. देवपूजा करताना तुम्ही या काही गोष्टीचे पालन केल्यास तुम्हाला नक्की याचा चांगला आणि सकारात्मक परिणाम जाणवून येईल. मित्रांनो, सोबत अजून काही जे नियम आहेत दुसरे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. देवपूजा करताना कधीही तुम्ही देवाचे जेव्हा नाम जप करता तेव्हा तुमच्या मनात जे तुम्ही चांगले विचार आणू शकता तेच आणण्याचा प्रयत्न करा. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवांचे जेव्हा पूर्णपणे पूजा केली, जेव्हा देवांपुढे नतमस्तक व्हाल तेव्हा तुमची इच्छा मागू शकता. देव नक्की ते पूर्ण करतील. देव पूर्णपणे प्रसन्न जर तुमच्यावर झाले तर नक्की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण नक्की करतील.
मित्रांनो, ही माहिती पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आणि जर तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन ऑलवर जरूर प्रेस करा. आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच असेल आणि या व्हिडिओची माहिती इतरांना सुद्धा द्यायची असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. सोबत रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय कृष्ण. जय माता लक्ष्मी.